मराठी हिंदी वाद पुन्हा पेटला, युवकाचा जीव गेला, आता तरी समाजाला जाग येणार का? भाषेच्या नावावर हिंसाचार, लोकल मधील वादातून तरुणाचा दुर्दैवी अंत। ठाणे कल्याण लोकल मध्ये मराठी हिंदी वादाचा बळी। भाषिक असहिष्णुतेवर राज्यात प्रश्नचिन्ह। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाय। हिंदी मराठी वाद हा महाराष्ट्रात सुरू असलेल्या एका राजकीय संघर्षाशी संबंधित आहे, जो प्रामुख्याने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी विषय अनिवार्य करण्याच्या सरकारी आदेशामुळे सुरू झाला आहे। या वादामुळे भाषा, राजकारण आणि संस्कृती यावर आधारित तणाव वाढलाय, ज्यामुळे काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत आणि विविध नेत्यांमध्येही मतभेद झाले आहेत। पण हा वाद आता थेट देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीच्या आत्महत्यांपर्यंत जाऊन पोचलाय। 18 नोव्हेंबर रोजी ठाणे कल्याण परिसरात धावत्या लोकलमध्ये मराठी हिंदी बोलण्याच्या वादामुळे घडलेल्या घटनेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। हिंदी मराठी वादाची प्रमुख कारणे आहेत प्राथमिक शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदीलाही अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्याच्या सरकारी आदेशामुळे हा वाद सुरू झाला। अनेक राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळलाय। मनसेचे नेते राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केलाय आणि या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली आहे। या सर्व बाबींमुळे भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला। या वादामुळे काही ठिकाणी हिंदी भाषिक लोकांवर झालेल्या हिंसक हल्ल्यांसारख्या घटना घडल्या आहेत। या वादामुळे राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि आता ठाणे कल्याण परिसरात धावत्या लोकलमध्ये मराठी हिंदी बोलण्याच्या वादामुळे घडलेल्या घटनेत अर्णव जितेंद्र खैरे या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार अर्णव जितेंद्र खैरे हा लोकलने प्रवास करत होता। या सुमारास लोकल ट्रेनमध्ये "तू मराठी बोलत नाहीस का? मराठी बोलण्याची लाज वाटते का?" असं म्हणत 4 ते 5 अनोळखी तरुणांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय। या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातूनच अर्णवने आत्महत्या केल्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर नोंदवला आहे। रेल्वेमधील मारहाणीबाबत पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। राजकारण, भाषा आणि सामाजिक तणावाच्या नावाखाली तरुणांचे जीव जात असतील तर ही समाजासाठी अत्यंत धोकादायक स्थिती असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र खैरे यांनी दिली आहे। अलीकडे राज्यात मराठी हिंदी वादावरून सामाजिक तणाव वाढलाय। भाषेच्या नावावरून सामान्य नागरिक, विशेषतः तरुण भयभीत होत आहेत। या प्रकरणाने पुन्हा एकदा मराठी हिंदी वादाचे विषारी राजकारण, भाषिक भेदभाव आणि त्याचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। अर्णव खैरेचा मृत्यू फक्त एका घराचं दुःख नाही, तर समाजातील भाषिक असहिष्णुतेचे भयंकर परिणाम दाखवून देणारी घटना आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।